आपके रोजगार पर कब्जा करे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात AAIBच्या रिपोर्टवरती आता छगन भुजबळांनीही शंका उपस्थित केली आहे। अजित पवारांचं विमान आधी झाडावर आदळलं नाही असं भुजबळांनी म्हटलंय। विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान दिसलं असतं, विमान झाडावर पडल्याचं कोणीही पाहिलं नाही असं भुजबळ म्हणाले। विमान हवेतच कल्लं आणि कोसळल्याचं सीसीटीव्हीतही दिसलं असं भुजबळ म्हणाले। मला पण मी ज्या तिथे गेलो तेव्हा कुणी तिथे झाडाला आदळलं वगैरे असं मला कुणीतरी म्हटलं नाही। आणि तेवढंच नाही तर त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, मीडियाचे लोक जमले होते। ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे। त्याच्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं, कुठल्या झाडाला आदळलं? एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं। कुणीतरी ते बघितलं असेल ना, मग कुठल्या ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार। बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी दबाव टाकला नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र ATSचे माजी प्रमुख KP रघुवंशींच्या पुस्तकातला दावा भुजबळांनी फेटाळून लावलाय। आपला कसला दबाव, उलट पोलिसांनीच आपल्याला फाईल पाठवली असं भुजबळ म्हणाले। मातोश्रीचं जेल करून तिथेच बाळासाहेबांना ठेवायचं असं ठरलं होतं। बाळासाहेबांना त्रास द्यायचा नाही असं मी सांगितलं होतं असं भुजबळ म्हणाले। मला विचारायचं आहे, ती फाईल कोणी पाठवली होती माझ्याकडे? पोलीस कमिशनरनेच पाठवली होती। आता श्रीकृष्ण कमिशनची आम्ही अंमलबजावणी करून सांगितलं होतं, आम्ही फाईल परत पण करू शकत नव्हतो। फाईल जी आहे पोलिसांनीच पाठवली होती माझ्याकडे। आणि त्याच्यानंतर सुद्धा MN सिंग आता जिवंत आहे, त्यांना मी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंना आपण जामीन द्यायचा आहे आणि कदाचित जामीन नाकारला तर मातोश्री हाच जेल म्हणून जाहीर करायचं आणि त्यांना मातोश्रीमध्येच ठेवायचं। एवढं सगळं आम्ही केलेलं आहे। आता सगळ्याच गोष्टी या सगळ्यांना माहीत नसतात। आणि यानंतर एक धक्कादायक बातमी सोलापुरातून आहे। मोबाईल न दिल्यानं 13 वर्षीय मुलानं आत्महत्या केली आहे। 13 वर्षीय मुलानं राहत्या घरी साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातल्या पेनूर इथं ही घटना घडली आहे। यशराज धर्मराज डोके असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। नागपुरातील SBL एनर्जीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 19 जणांचा मृत्यू झालाय, तर 17 कामगारांवरती उपचार सुरू आहेत। या स्फोटाच्या तपास अहवाल